नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आई अण्णा गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर आता शेळ्या घरी नेण्याची वेळ झाली आणि शेळ्याची चरण्याकडे जास्त ओढ झाली. झाडपाला वगैरे खाता येते. हे बघू शकता आपण कशा चरू राहिल्या. हे शिर्डी एअरपोर्ट रोड आहे मित्रांनो. इथं वर्दळ ज्यादा राहते, गाड्या येण्याचं प्रमाण जास्त राहतं एअरपोर्ट रोडमध्ये. हे बघू शकता आपण. आणि द्राक्षाचा बाग आहे. द्राक्षाच्या बागाच्या कडून टाकळा वगैरे झाडपाला बेल खूप प्रमाणात आहे आणि शेळ्या ते खाता येत. बघू शकता आपण. खूप मस्त चरतायत. कालपासून पाऊस इकडे चालू झालेला आहे. आज थोडा उघडला. हे बघू शकता आपण. झालं आता निघाले थोडा हळूहळू. निघाले घराकडे. जनलेले शेळे जास्त वेळ थांबते नाही, संध्याकाळ झाली का निघतात. म्हणजे बाकीच्या नाही जनलेल्या त्यांना चरावंसं वाटतं, त्या काय निघायला तयार नसतात. चलिये गाई आहे आमची चालवत लय यात्रा ते नुसती पळत दिली. शेळ्या सोडून पळते इकडे तिकडे. शेळ्या पुढे गेले का मग मागून पळते. निघाले आता हळूहळू घराकडे. शेळ्या घराकडे जातात पण गाईला काय घराकडे जाऊशी वाटत नाही. संध्याकाळ झाली तरी चरतच राहते. आणि हे मित्रांनो पाट आहे. पाटाला सारखं पाणी राहतं साईबाबा संस्थांमध्ये. तळ्याला पाणी लागत राहतं, त्या कारणाने कंटिन्यू पाणी चालूच राहतं. पाण्याचा काही प्रॉब्लेम नसतो उन्हाळा पावसाळा. हे बघू शकतात. गणपती विसर्जन होऊन 2 दिवसांनी पाणी गेलं, ते आता परत आलेलं आहे. पाणी. हे पूर्ण पाटविरे आहे. चरण्यासाठी खूप छान व्यवस्था आहे. शेळ्यांना झाडपाला वगैरे, गाईला गवत वगैरे सर्व काही आहे. शेळ्या टच होऊन घराकडे